काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 2 दिवस झाले। ज्या ठिकाणी हा भयंकर हल्ला झाला त्या ठिकाणी पुढारी न्यूजची टीम पोहोचली। तिथली परिस्थिती नेमकी काय आहे, कसं आहे हल्ल्यानंतरचं पहलगाम, बघूयात पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शिवाजी काळे आणि कॅमेरामन अनिल कपूर यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मारी। गुंडे मेरी गुंडी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणावरून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती आपण सध्या उभा आहोत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या गाड्या येतात त्या इथपर्यंतच येताना पाहायला मिळतात। मात्र जर यापासून पुढे जायचं असेल तर घोड्यांचा वापर करावा लागतो। तुम्ही समोर पाहू शकतात की तिथपर्यंतच गाड्या येतात। साधारण या ठिकाणावरून जो हल्ल्याचं ठिकाण आहे ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि 5 किलोमीटर अंतरापासून इथपर्यंत कशा पद्धतीने जखमींना आणण्यात आलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण ज्या घोडे स्वार होते, घोड्यावाल्यांनी मदत केली, काश्मीरियांनी मदत केली आणि जे जखमी होते त्या जखमींना अनंतनाग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। काहींना ज्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती अशा रुग्णांना श्रीनगर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठलाही पर्यटक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही। सरळ जर आपण पाहिलं तर इथे या ठिकाणाहून फक्त घोड्यानेच जाता येतं आणि ही अत्यंत वाईट परिस्थिती या भागातली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये प्लॅन करून या दहशतवाद्यांनी हल्ला केला। या भागामध्ये आता दररोज जे पर्यटक असतात ते हजारोने या ठिकाणी येत असतात। निसर्गरम्य असा हा परिसर आहे। आपण जर पाहिलं तर पूर्ण झाडाने वेढलेला, डोंगरांनी वेढलेला, वरती बर्फाच्छादित असा हा प्रदेश आहे आणि या प्रदेशावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले वीर जवान जे आहेत ते लोकांचं संरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला। ते ठिकाण या ठिकाणावरून साधारण 5 किलोमीटरवरती अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी जाण्यासाठी घोड्याचा वापर केला जातो आणि आताची जर परिस्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी पायी देखील चालणं अत्यंत कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणून या लोकांना आणण्यात आलं। सध्या आपण या ठिकाणी उभा आहोत ज्या ठिकाणापर्यंत गाड्या येतात, इथून पुढचा जो प्रवास आहे हा घोड्याने केला जातो। पायी जाणं अत्यंत कठीण आहे। जर आपण पाहिलं तर या दर्याखोऱ्यातून साधारण सातत्यानं पाणी वाहताना पाहायला मिळतं आणि यामधून चालणं देखील अत्यंत कठीण आहे। अशा परिस्थितीमध्ये जे पर्यटक होते ते पर्यटक या ठिकाणावरून घोड्यावरून जात, त्याला काश्मीरीवासी जे पर्यटक व्यवस्थापक आहे, पर्यटक व्यवसाय करणारे लोक आहेत ते मदत करतात। मात्र जेव्हा हा हल्ला झाला 3 दिवसापूर्वी त्यावेळेची परिस्थिती काय असेल हे विचार करणं कठीण आहे। अशी परिस्थितीमध्ये हे लोक जे आहेत या ठिकाणून लोकांना घेऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत अत्यंत कठोर आणि खडतर हा प्रवास आहे आणि या प्रवासामधून लोकांना, जखमी लोकांना घेऊन जाणं अत्यंत कठीण होतं। ते काम इथल्या काश्मीरवासियांनी, पर्यटकांना मदत करणाऱ्या लोकांनी केल्याचं पाहायला मिळते। पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी पुढारी टीव्हीची टीम पोहोचलेली आहे। तुम्ही पाहू शकतात हे समोरचं मैदान आहेच। याच मैदानामध्ये साधारण 3 दिवसापूर्वी जो हल्ला झाला होता तेच हे ठिकाण आहे। हे पूर्ण ठिकाण आता सुरक्षा रक्षकांनी त्याला कडं घातलेला आहे आणि चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याच ठिकाणावरून जर आपण पाहू शकता की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। हा जो स्पॉट आहे याला बैसरन पिकनिक स्पॉट असं म्हणतात आणि या ठिकाणी अनेक लोक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपली पिकनिक, पर्यटन करण्यासाठी आले होते आणि ते पर्यटन करण्यासाठी आलेल्या लोकांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला। समोर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि या जंगलामधून हे दहशतवादी आले आणि त्यांनी इथल्या पर्यटकावरती हल्ला केला। हल्ला केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आपले पर्यटक होते त्या पर्यटकांवरती गोळीबार झाला। त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले आणि 26 लोक जे आहेत, पर्यटक जे आहेत
ते जखमी झाल्याचं आपल्याला 26 लोकांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तेच हे ठिकाण आहे आणि साधारण 7 ते 8 किलोमीटर पायी खडतर प्रवास करून या ठिकाणी पोहोचावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर मोठ्या कष्टानं या ठिकाणी माणूस पोहोचतो. पुढारीची टीम देखील मोठ्या कष्टाने या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकतात की अत्यंत निसर्गाने मढलेलं हे जम्मू काश्मीरचं पहलगाम भाग आहे आणि बैसरण पिकनिक स्पॉट आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली होती आणि त्या ठिकाणी सध्या पुढारीची टीव्हीची जी टीम आहे ती पोहोचलेली आहे. तुम्हाला हे दृश्य जे आहे ते या ठिकाणाहून दाखवण्याचं काम आमचे कॅमेरामन अनिल कपूर करत आहेत आणि या ठिकाणी पोहोचणं अत्यंत कठीण आहे आणि त्या ठिकाणी आपण तुमच्यासाठी पोहोचलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये अजूनही धोका असल्याचं समजतं. तणावपूर्ण शांतता आहे, त्यामुळं आर्मीचे जे लोक आहेत त्या ठिकाणून जाऊ देत नाहीयेत पुढे असं देखील पाहायला मिळतं. तर मोठ्या प्रमाणात लोकांना जो त्रास आहे तो देखील होतो. आणि बाजूला जर पाहिलं तर देवदार जी वृक्ष आहेत ती मोठ्या प्रमाणात आहे, पूर्ण जंगल ह्या भागामध्ये आहे. याच भागामध्ये हे जे लोक आहेत त्यांनी हल्ला करून या ठिकाणून ते पळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर एकंदरीत जर पाहिलं तर हा अत्यंत खडतर असा प्रवास आहे. या ठिकाणी पर्यटक जे आहे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात आणि लोकांना मोठ्या त्रासाला या निमित्ताने जावं लागतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात सुरक्षा व्यवस्था जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे आणि आजूबाजूला जर पाहिलं तर पूर्णपणे जंगल आहे आणि जंगलाच्या मध्ये हा स्पॉट आहे आणि त्याच ठिकाणी बैसरण पिकनिक स्पॉट मध्ये जो हल्ला होता तो 3 दिवसापूर्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पूर्ण देश हल्ला. आता देश जो आहे आपले भारत सरकारकडनं न्यायाची अपेक्षा करत आहे. तर एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी आजही आपल्याला तणावपूर्ण शांतता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर दहशतवादी पळाले तेच हे ठिकाण, हे जे झाडे हे डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहे. या झाडाच्या मधून हे दहशतवादी पळाले, भ्याडसारखा हल्ला करून पळाले. आपण जर पाहिलं तर या बाजूला ते जे स्थान आहे ते या ठिकाणी कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी दरी आहे आणि या दरीच्या पलीकडं ते जाऊन पोहोचले. ही नदी वाहणारी, खळखळणारी वाहणारी नदीला क्रॉस करून ते लोक पळाले. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या बाजूने, माझ्या डाव्या बाजूने इकडचा जो परिसर आहे तो जर पाहिला तो जरासा सकल आहे आणि त्या भागामधून आपले जे नागरिक होते, पर्यटक, ते या ठिकाणून निघाले होते. आणि जर आपण पाहिलं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या बरोबर हा अत्यंत उंच भाग आहे आणि 2 भाग तयार झाले. एका बाजूला नागरिक पर्यटक जे होते ते भीतीने पळाले, मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून ही जी झाडं आहेत या झाडामध्ये पळाले होते. आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर आजची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सर्चिंग आणि कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि ऑपरेशन सुरू असल्यानं जर आपण आज पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण दलाचा जो बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण या बाजूला पाहिलं तर कशा पद्धतीने तीव्र उताराचा हा परिसर आहे आणि परिसर असल्यानं या ठिकाणावरून पायी चालणं देखील कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर विचार करायला हवा की पर्यटक भीतीने कशा पद्धतीने धावत गेले असतील. आणि इतका सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर आहे. हा जो सकल भाग आहे या सकल भागामध्ये नागरिक जे आहे ते येऊन पोहोचले होते, अंगाला जखम देखील झाल्या होत्या. आणि आता आपण जर पाहिलं तर माझ्या बाजूला समोर एक कमान दिसेल तुम्हाला, त्या कमानीच्या ठिकाणी तो हल्ला झाला होता. आणि हा जो चढ आहे मोठ्या प्रमाणात, या चढाने 2 भागामध्ये दहशतवादी इकडच्या बाजूला पळाले या तीव्र उताराचा फायदा घेऊन. आणि एका बाजूला जी रोजची वाट आहे त्या रोजच्या वाटेने आपले जे पर्यटक आहेत ते या ठिकाणाहून निघाल्याचं आपल्याला समजतं. एकंदरीत पाहता या ठिकाणी आपले जे जवान आहेत हे आपल्या देशासाठी, देशाच्या मातीसाठी रात्रंदिवस कष्ट करताना पाहायला मिळतात. हा निसर्ग, हे सौंदर्य ज्याला आपण स्वर्ग म्हणतो, हे भारतामध्ये आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट मानली जाते. ह्या भारतामधील हे स्वर्ग आपल्यासोबत राहावं यासाठी या ठिकाणी आपले सैनिक देशाचं रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस कशा पद्धतीने काम करत असतील याची जाणीव देखील या निमित्ताने होते. पहलगामच्या बैसरण भागामध्ये
जेव्हा गोळीबार झाला त्यावेळेस एक घटना देखील झाली, ती म्हणजे सिलेंडरची. या भागामध्ये मोठा हल्ला झाला, त्या भागातील आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सिलेंडर टाकण्यात आलेले आहेत. आता हे सिलेंडर का टाकण्यात आलेत या संदर्भात या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना जेव्हा विचारलं, ते म्हटले अद्यापर्यंत आम्हाला देखील माहिती नाही. मात्र या ठिकाणचे जे लोक होते त्यांच्या या ठिकाणी छोटे छोटे शॉप आहेत, त्या शॉप मधल्या लोकांनी हे सिलेंडर फेकून दिल्याचं सांगितण्यात येत आहे. कारण जर सिलेंडरला जर गोळी लागली असती आणि सिलेंडर जर फुटला असता किंवा एखाद्या मोठ्या हल्ल्यामध्ये, बॉम्बच्या हल्ल्यामध्ये जरी या ठिकाणी झाला असता तर हे सिलेंडर फुटले असते आणि सिलेंडर फुटल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असती. त्यामुळं कदाचित हे सिलेंडर जे आहेत त्या भागामध्ये फेकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जीव मुठीत घेऊन लोक जे आहेत ते पळाले आणि सुरक्षा रक्षकांनी जे आहे ते आता या ठिकाणी आपली जागा जी आहे घेतल्याचं पाहायला मिळतं. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमांडो जे आहेत ते देखील आलेले आहेत. अधिक कुमक जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकतात की आपले जे जवान आहेत या ठिकाणी अधिक प्रमाणात येताना पाहायला मिळतात. सुरक्षा रक्षक जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत आणि अधिक मोठ्या प्रमाणात साधारण जर आपण पाहिलं 7 ते 8 किलोमीटर चिखलातून मार्ग काढत या ठिकाणी फौज जी आहे ती पोहोचत असते. साधारण 7 ते 8 कमांडो जे आहे ते या ठिकाणी नव्याने पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे सुरक्षा जवान आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या पूर्ण भागाची तपासणी जी आहे ती केली जात आहे. जी माहिती मिळते त्यानुसार मोठे अधिकारी या ठिकाणी तपासणीसाठी येणार आहेत आणि नक्की ही घटना कशी घडली, कशा पद्धतीने हे लोक आले, आता जी माहिती जे जखमी लोक आहेत त्यांनी जे जबाब दिलेले आहेत पोलिसांना, तपास यंत्रणा, त्यानुसार अधिक प्रमाणात तपास जो आहे तो केला जाईल आणि या उंच डोंगरावरती निसर्गाने मडलेल्या या आपल्या स्वर्गाला ज्यांनी डंक लावण्याचा प्रयत्न केला त्यांना आता उत्तर देण्याची ही वेळ आहे आणि आपल्या भारताचं रक्षण करणारे हे जवान, आपल्या भारतीयांचा ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना न्याय दिल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही. आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपले जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अजूनही डोळ्यात तेल घालून हे जवान जे आहेत या जंगलामध्ये, जंगलाच्या परिसरामध्ये रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अत्यंत बर्फाच्छादित असलेला हा प्रदेश आहे, मोठ्या प्रमाणात जंगल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि या जंगलामध्ये जर आता आपण पाहिलं तर हे दहशतवादी ज्या ठिकाणी लपून बसलेले आहेत ते शोधण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. कमांडो जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि कुमक जी आहे या भागातील वाढवण्यात आलेली आहे. मात्र एरवी या ठिकाणी हजारो पर्यटक असतात, घोडे असतात, खेचर असतात आणि त्याचा आनंद घेत असतात या निसर्गाचा. तर या निसर्गाचा आनंद घेणारे लोक जे आहेत ते आता या हल्ल्यानंतर आपल्या गावाकडे, घराकडे परतलेले आहेत. त्यामुळे हा भाग जो आहे तो पूर्णपणे निर्मनुष्य झालेला आहे. पर्यटकांच्या गजबजलेला हा भाग, पर्यटकांनी मडलेला हा भाग जो आहे तो निर्मनुष्य झालेला आहे आणि समोर पाहू शकतात की आपले भारताचं जे रक्षण करणारे जवान आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणचा हा परिसर आहे आणि इथे हॉटेल आहेत, ते हॉटेल देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते लोक आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणावरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पेहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आजही कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे. तुम्ही माझ्यासोबत समोर पाहू शकतात की या झाडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे जवान आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. कुठलीही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात तो जो जे पोलीस फोर्सेस असेल, त्याचबरोबर सुरक्षा दल असेल, पॅरामेडिकल फोर्स असेल, त्याचबरोबर आपले जे इतर जवान आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वरती जर आपण पाहिलं तर ज्या भागामध्ये हल्ला झाला आहे त्या ठिकाणी अक्षरशः सुरक्षेचं कड जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यामुळं या भागामध्ये आता जे पत्रकार आले होते सकाळी त्या सगळ्या पत्रकारांना देखील हलवण्यात आलेलं आहे आणि सर्वांना सुरक्षितता देऊन खाली पाठवलं जात आहे. मोठी घटना जी आहे या ठिकाणी घडल्यानंतर आता सर्वांच्या सुरक्षितेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे मोठे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सर्वांच्या सुरक्षितेच्या कारणास्तव या ठिकाणी सगळ्यांना सांगितलेलं खाली जा. मात्र तुम्ही पाहिलं असेल या जंगलामध्ये देखील आपल्या भारताचे जवान जे आहेत ते मोठ्या शिताफीने आपल्या सर्वांचं संरक्षण करताना पाहायला मिळत आहेत. पहलगाम या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी आर्मीचा खाली बेस कॅम्प आहे आणि या बेस कॅम्पवरून आता सॅनिटायझेशन असो, कॉम्बिंग ऑपरेशन असो ते चालवलं जातं. तेच हे ठिकाण आहे. तुम्ही पाहू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौज फाटा जो आहे
तो तैनात करण्यात आलेला आहे। आज जे अधिकाऱ्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन सर्चिंग ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता, जवानांनी घेतला होता, त्यातील बहुतांश गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी येऊन पोहोचलेल्या आहेत। सर्व अधिकाऱ्यांचं हे पहलगाम मधलं हेडक्वार्टर आहे आणि या ठिकाणाहून साधारणपणे जो हल्ला झाला होता तो 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जर आपण विचार केला तर पूर्ण 1 किलोमीटर फक्त गाड्या जातात। त्यानंतर घोड्याचा वापर करून किंवा स्पेशल तयार करण्यात आलेले ज्या टुरिस्टच्या गाड्या आहेत ज्यामध्ये लोक बसून जातात त्याच गाड्यांचा वापर जो आहे तो करता येतो। आणि आता जर आपण पाहिलं तर या भागातील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी शूट करू नका अशी म्हणणं आहे, तर त्याचा विचार देखील आपण करतोय। आणि एकंदरीत जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अधिकारी या ठिकाणी येत आहेत। त्याचबरोबर हवाई मार्गाने देखील हेलिकॉप्टरने या ठिकाणी सुरक्षा पाहणी केली जात आहे। एकंदरीत पाहता देशावरती ज्या पद्धतीने देशातील पर्यटकांवरती हल्ला झालेला आहे त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांना न्याय देण्याचं काम आपले जवान करतील हे यामधून आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवस असो किंवा रात्र असो डोळ्यात तेल घालून ते दहशतवाद्यांना शोधण्याचं आणि आपल्या भारतीयांचं रक्षण करण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणी आज सर्च आणि सॅनिटायझेशन ऑपरेशन सध्या सुरू आहे। तुम्ही पाहू शकतात की या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणून निघालेल्या आहेत। मोठमोठे अधिकारी जे आहेत त्यांनी आज या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर ह्या गाड्या ज्या आहेत त्या आता निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभर या भागामध्ये सॅनिटायझेशन ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं आणि आज जेव्हा दिवस मावळतीकडे जाताना हे जे अधिकारी आहेत आता या ठिकाणाहून निघालेले आहेत त्यांच्यासाठी हा जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हा सुरक्षा बंदोबस्त जो आहे जम्मू काश्मीर पोलिसांचा पाहायला मिळतोय। त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। तर या अधिकाऱ्यांची सुरक्षितता सध्या सुरू आहे आणि दिवसभर या लोकांनी या ठिकाणी तपास जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि रक्षक प्लस म्हणून ज्या गाड्या असतात यांच्यासाठीच्या त्या स्पेशल व्हेकल मधून ते जाताना जे आहेत ते आपल्याला आता सध्या पाहायला मिळत आहे। तर हे लोक जे आहेत ते आता जवान जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहेत आणि ह्या ज्या गाड्या ज्या आहेत सीआरपीएफच्या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या त्या या ठिकाणून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणून निघालेला आहे आणि आपण पाहू शकतो की जंगलातून ह्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आज दिवसभर होता आणि हा दिवसभर पोलीस बंदोबस्त जो आहे तो कायम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर हे जे जवान असतात हे अशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी त्यांच्यासोबत असते। आधी ह्या गाड्यांनी त्या ज्या ठिकाणी डोंगरामध्ये आपल्याला जाता येत नाही त्या या गाड्यांचा वापर करून ते लोक जे जवान असतात ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात। इथल्या ज्या पर्यटक आहेत त्या पर्यटकांच्या ह्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या गाड्या देखील या ठिकाणी वापरात येतात। इथले लोकल पर्यटक असो किंवा जवान असो सुरक्षा रक्षक असो या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी वापरताना आपल्याला पाहायला मिळतात। तर एकंदरीत जर पाहता आज हा सुरक्षा ताफा जो आहे तो या ठिकाणून निघालेला आहे। ज्या ठिकाणी पहलगामला हल्ला झालेला आहे त्याच ठिकाणी हा पूर्ण ताफा पोहोचला होता आणि तिथपर्यंत गाड्याने नाही तर घोड्या आणि आत्ताची ज्या गाड्या जाताना आपण पाहिल्या त्यानेच जाता येतं, त्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत जात येतं, तिथून पुढं पूर्णपणे पायी जावं लागण्याचं आज सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीत आजचा जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र काही अधिकारी जे आहेत या ठिकाणून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। पूर्ण भागामध्ये लष्कराचा कंट्रोल पाहायला मिळतोय। आपण जर मी ज्या भागामध्ये उभा आहे असाच एक भाग आहे पहलगाम मध्ये, याला पिकनिक स्पॉट म्हणतात, टुरिस्ट स्पॉट म्हणतात आणि या टुरिस्ट स्पॉट मध्ये जर आपण पाहिलं तर हा जो पूर्ण भाग आहे हा पर्यटकांनी गजबजलेला असतो सकाळी आणि मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूंनी चहूबाजूंनी असं डोंगराने वेढलेला हा पहलगामचा भाग आहे। झाडं आहेत, मोठमोठे डोंगर आहेत आणि वाहती नदी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। तर एकंदरीत जर पाहिलं तर मोठा अशा पद्धतीचं एक लोकांचा समूह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो। मात्र आज जर पाहिलं तर या ठिकाणी एकही माणूस आपल्याला पाहायला मिळत नाही। समोर जो आहे तो समोर रस्ता आहे आणि हा रस्त्याने हजारो गाड्या ज्या असतात त्या अत्यंत वेगाने पहलगामच्या दिशेने जात असतात। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या असतात त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर असं निसर्गरम्य ठिकाण आहे। तर या निसर्गरम्य ठिकाणावरती
आता ज्या लोक जे आहेत ते जाताना आपल्याला गाड्या दिसतात, मात्र येताना जे गाड्या आहेत त्या अजिबात पाहायला मिळत नाहीयेत, कारण रस्ते अडवण्यात आलेले आहेत, लोकांना सोडलं जात नाही. मात्र जे पर्यटक कालपासून हल्ला झाल्यापासून या ठिकाणी बंदिस्त होते ते पर्यटक आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे जाताना पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत आदिल खान आहेत. आदिल जी, मुझे बताइए, अभी रिसोर्ट पे कोई लोग हैं क्या? सुबह यहाँ पे कितने लोग होते? आज की क्या स्थिति है? एक्चुअली क्या है कि जब हम सुबह मॉर्निंग में यहाँ आते थे, अगर देखा जाए यहाँ हजारों की भीड़ लगी जाती है दरिया के किनारे पे, जो ये नदी है इसका नाम है लिद्दर लेवी, और यहाँ उतनी भीड़ होती है कि चकाचक पूरा जाम होता है उन लोगों का। फिर जब हम इस टाइम पे अभी जब मॉर्निंग में आए थे हम लोग यहाँ, तो यहाँ कोई नहीं है, हम आप दोनों और हम थे, और बाकी सारे टूरिस्ट डर के मारे कांप रहे थे, वो चले गए। और सेंट्रल गवर्नमेंट की शासन चलता है यहाँ, और यहाँ की सरकार का नहीं चलता, सेंट्रल गवर्नमेंट चलता है, ये यूटी गवर्नमेंट है, वो खुद अपना काम करेगा। और दूसरी बात, अगर देखा जाए कि जो सारे के होटल है यहाँ वो भरे पड़े हुए थे, आज तो सारे खाली है, सुनसान जगह दिख रहा है। लेकिन ऐसा नहीं होना चाहिए कि हमारे पेट पे मान लेना उन दुश्मनों ने लात मारी है। पूरा कश्मीर टूरिज्म के ऊपर चलता है, उनका और कोई जरिया नहीं है। लोग ऐसे बोल रहे हैं कि धर्म पुष्प के मारा गया, लेकिन जो लोग मरे हैं उसमें 2 मुस्लिम लोग भी थे। ये पूरे इंडिया को बताने की जरूरत है, लगता है क्या आपको? मुझे लगता है जब उसमें पूछने की जरूरत नहीं है, अगर उन्होंने धर्म पूछा होता तो फिर मुसलमान को नहीं मारते। यहाँ हमारा एक जवान भी गया सामने, जिन्होंने गन छीनने की कोशिश की, वो भी मुसलमान ही था। जो कहा नेपाल से आए थे या बांग्लादेश से आए थे, वो भी ऐसे ही थे, मुसलमान ही थे। तो गोली तो किसी का नाम नहीं देखती, वो पहचान नहीं देखती, गोली जब चलती है सामने जो आए। शिवची यात्रा म्हणजे अमरनाथ यात्रा जेव्हा असते तेव्हा मुस्लिम समाज आपल्या खांद्यावरती घेऊन इथून दर्शनासाठी घेऊन जातो. म्हणजे मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, ये हिंदुस्तान हमारा. म्हणजे हिंदू मुस्लिम असं इथं घडत नाही, कारण हिंदूंच्या देवताचं दर्शन करण्यासाठी मुस्लिम जर आपल्या खांद्यावरती घेऊन अमरनाथ यात्रेला घेऊन जात असतील तर अशा पद्धतीने धर्म विचारून मारण्याच्या पाठीमागे काश्मीरचे लोक मदत करणार नाही, असे इथल्या लोकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, पहलगाम.